अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपासून आपण परमपूज्य श्री दादा लिखित अनुभवामृत भूमिका या पुस्तकाचे वाचन करणार आहोत. या पुस्तकाचे सुरुवात करताना परमपूज्य श्री दादा म्हणतात की श्री सद्गुरु राया पूर्वक्षितिजावर उदित होणारे स्वर्ण लालिमा लावलेले रविबिंब भक्तांना स्मरतात. आपली कोमल तेजोमय पदकमले सोन्याच्या अनुभवामृत दिनाचा तो पंचवर्ष काळ होता. आपला शेष या पुस्तकाची भूमिका काय आहे तर शिक्षेचे करार येथे दरवर्षी होणाऱ्या श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्सवात अधूनमधून प्रवचन क्रियेसाठी जाण्यात करते. यावर्षी देखील दिनांक 2 ऑक्टोबर 1999 रोजी श्री कृष्णाबाई मंगल कार्यालयात या उत्सवाच्या निमित्ताने परत एकदा सेवेचा योग आला. संयोजकांच्या आणि श्रोत्यांच्या इच्छेप्रमाणे ऐनवेळी श्री अनुभवामृताचा प्रकट करून द्यावा असे ठरले व त्यानुसार ही सेवा सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या करुण कृपेने माझ्याकडून करून घेतली गेली. श्री अनुभवामृत हा तत्वज्ञानाच्या प्रांताचा अत्यंत महत्वाचा आणि समजण्यास अवघड असा ग्रंथ मानला जातो. अद्वैत सिद्धांतासह ज्ञानोत्तर भक्तीचे प्रतिपादन सद्गुरू श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या ग्रंथात केलेले असून उपनिषदादी सर्वच तत्वज्ञान ग्रंथांचे ते सारभूत असे परमदिव्य अति मधुर अमृत बसायच आहे. मी ब्रह्म आहे हा मृत्यूनुभव अज्ञान रेषे मात्रच असतो व तो ज्ञानानंतर सगुण भक्ती घडण्याने जाऊ शकतो. त्याशिवाय व्यवहाराची समाधिस्थितीतीलच आनंद वृत्ती प्राधान्याने न राहता चिदवृत्तीच प्रभाव राहील. आनंद स्वरूप सगुण ब्रह्मज्ञानाने ब्रह्मानंद कायम अखंड राहतो. हे परम रहस्य माऊलींची श्री अनुभवामृतात सहज प्रगट करून दाखवले आहे. ब्रह्मविद्येवरच्या या स्वतंत्र आणि परमश्रेष्ठ ग्रंथाबद्दल मी काहीही बोलणे अत्यंत भारताचे वाचाळते ठरेल. तेवढी पात्रताही माझ्यापाशी मुळीच नाही. पण श्री सद्गुरूंच्या अद्भुत कृपा अवघात सुस्नात होऊन त्यांनी करून घेतली तशी सेवा घडलेली आहे. तीच आज दत्त जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या श्री चरणकमली श्री दत्तपूजन निशाने अत्यादरपूर्वक समर्पित आहे. जयातेनी कृपा तुषारे परतले अविद्येचे मोहरे परिणमे अपारे बोधामृते. ही अनुभवामृत भूमिका. गुरुरित्या सख्या लोके साक्षात् दिव्याहि शांकरी देतज्ञानमस्तस्यै दयार्द्रायै निरंतरम. सद्गुरू श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अमृतानुभवामधला भूमिकेचा एक भाग आपण आज बघणार आहोत. अमृतानुभवाबद्दल असे सांगितले जाते की माऊलींचे जे सगळे उपलब्ध वाङ्मय आहे त्या सर्व वाङ्मयातील प्रतिपादित तत्वज्ञानांचा गाभा हा अमृतानुभवामध्ये स्पष्टपणे आलेला आहे. मराठी साहित्यातील प्रस्थानत्रयी असा जेथे गौरवाने उल्लेख केला जातो तेथे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी यांचा त्यात समावेश होतो. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल असे सांगतात की ते ज्ञानियांचे चक्रवर्ती राजे होते. ते साक्षात श्री भगवंतांचा अवतारच होते. श्री संत एकनाथ महाराजांनी त्यांचे जे वर्णन केले आहे ते म्हणूनच अत्यंत सार्थ आहे. ते म्हणतात कैवल्याचा पुतळा प्रगटा भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. हृदयामध्ये साक्षात चैतन्याचा अखंड जिव्हाळा म्हणजे निकट भगवत प्रेमाचा धडा घेऊन प्रगट केले असे ते माऊली होते. असे ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज होते. माऊलींच्या गीताटिकेची वैशिष्ट्ये. माऊलींच्या समग्र जीवन कार्याचा जर आपण आढावा घेतला तर त्यात 2 टप्पे प्रामुख्याने लक्षात येतात. पहिला भाग असा दिसतो की त्याने लोककरुणेने गीतेवरची टीका प्रगट केली. किंवा भावार्थ दीपिका म्हणा, ज्ञानदेवी म्हणा, अगर ज्ञानेश्वरी म्हणा. ही टीका अभ्यासताना इतर टीकाकारांपेक्षा माऊलीचे आगळेच वैशिष्ट्य पदोपदी दिसून येते. गीतेवरच्या अनेक टीका आपल्यासमोर उपलब्ध आहेत. गीतेसंदर्भात विपुल वाङ्मय उपलब्ध आहे. तरी देखील आपण इतर टीकाकारांच्या वाङ्मयाचे स्वरूप बघू लागलो तर आपल्याला ते खंडन मंडनात्मक असेच दिसते. प्रतिपक्षाचे इतर संप्रदायांचे सिद्धांत आपल्या सिद्धांत भूमिकेला
अनुकूल असतील तेवढे घ्यायचे आणि प्रतिकूल वाटले त्यांचे खंडन करायचे. अशा पद्धतीच्याच त्या टीका आहेत. पण माऊलींची ज्ञानेश्वरी ही अशी एकमेव टीका दिसते की ज्या टीकेमध्ये कोणाचेही खंडन अथवा मंडन करण्याच्या भांगडीत टीकाकर्ते पडलेले नाहीत. माऊलींच्या या टीकेचे आणखी एक वैशिष्ट्य सहज लक्षात येते की श्री भगवंत काय बोलत आहेत याकडेच माऊलींचे जास्त लक्ष आहे. माऊलींच्या बोलण्यातली खोच तर जर आपण काळजीपूर्वक लक्षात घेतली तरच हे समजेल. 18व्या अध्यायात माऊली म्हणतात, म्हणून श्री व्यासांचा हा थोर विश्वासी झाला उपकार, जे श्रीकृष्ण उक्ती आकार ग्रंथाचा केला आणि तोची हामी आता श्री व्यासांची पदे पाचा पाचा आणि श्रवण पक्षात मराठी या व्यासाधिकांचे उन्मेष राहती जे साशंक हे मी रंग एक वाचाई करी परी गीता ईश्वर बोला इले व्यासोनी कुसुममाळा तरी माझ्या दुर्वाद्वारा ज्ञान म्हणे की. माऊलींच्या या बोलण्याचा गर्भित अर्थ लक्षात घेतला आणि श्री ज्ञानेश्वरीचे सूक्ष्म चिंतन केले तर आपल्या सहज लक्षात येईल की ज्ञानेश्वरी ही जरी गीतेवरची टीका असली तरी ती गीतेची स्वतंत्र किंबहुना त्यापेक्षा कणभर जास्तच मोलातोलाची आहे. ज्ञानेश्वरी श्री भगवंतांचे निर्गत. मुळात गीता प्रकट कशी झाली ती भगवंतांनी पार्थाला कृपापूर्वक सांगितली. श्री भगवंतांच्या हृदयाचे ज्ञान पार्थाच्या हृदयात प्रकट झाले आणि श्री भगवंत पार्थाला प्रत्यक्ष जे जे बोलले ते काही जसेच तसे आपल्या गीतेत नाही. आज आपल्यासमोर भगवद्गीता म्हणजे काही श्लोकबद्ध वाङ्मय उपलब्ध आहे. ते श्री भगवंत जे बोलले त्याचा अनुवादच काव्यबद्ध करून वेदव्यासाने आपल्यासमोर मांडलेल्या वाङ्मय आहे. म्हणूनच गीतेच्या इतर टीकाकारांच्या टीकांचे उद्दिष्ट सरळ असे दिसते की श्री व्यासांच्या बोलाची खोली आजमावावी आणि त्यांच्या शब्दांचा कस तत्वज्ञानाच्या वेदांतादी शास्त्रांच्या कसोटीवर लावावा. नाना तऱ्हेने ते समीक्षण परीक्षण करावे. ते असे का बोलले असावे त्याचे चिंतनात्मक विवरण मांडावे. यावरच त्या टीकाकारांचा सगळा भर दिसतो. म्हणजे इतर सर्व टीकाकार व्यासाचे बोलणे समजावून सांगते आहेत, पण माऊली मात्र श्री भगवंतांचे हृदगतच सर्व उलटून श्रोत्यांना सांगतात. असा त्यात एक मोठा फरक दिसून येतो. आपण ज्ञानेश्वरी अभ्यासताना जर बारकाईने बघितले तर लक्षात येईल की माऊली स्वतः श्री भगवंतांच्या भूमिकेत जातात. वेळोवेळी ते पार्थाच्या प्रेमाने ओसंबून जातात आणि तसेच प्रेमाने भरभरून ते उमलायला लागतात, भरभरून बोलायला लागतात. तसे सांगता सांगता ते मग श्री भगवंतांचे हृदगतच बोलतात, श्री भगवंतांचे मनोगतच अनुवाद देतात. अशा वेळी त्यांना श्री व्यासांच्या शब्दांशी काहीही कर्तव्य नसते. म्हणून जर या दृष्टीने बघितले तर असेही लक्षात येईल की व्यासांच्या सर्व श्लोकांचा अनुवाद माऊलीने केलेला नाही. त्यातल्या सर्व पदांकडे त्यांनी पाहिलेच आहे असे नाही. काही पदांना त्यांनी बदल दिले आहे, काही शब्दांनाही बदल दिलेले आहे असे दिसेल. याचे कारण ते केवळ श्री भगवंतांचे हृदय बोलत आहे. 14व्या अध्यायात म्हणूनच ते आवर्जून सांगतात की आता येणे कसावे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्र पदे व्याखाने टीकेची सहजता. या टीकेच्या संदर्भातले माऊलींचे आणखी एक वैशिष्ट्य असे आढळते की पहिल्या श्लोकापासून 700व्या श्लोकापर्यंत ते जे काही बोलले आहे ते अर्थदृष्ट्या भावदृष्ट्या तत्वदृष्ट्या सलगच बोललेले आहे. 18व्या अध्यायात ते सांगतात तसे का गंगा यमुना उदक मोगबणे वेगळीक द्यावी हो एक पाणीपणे न मोडता दोन्ही आकार घडले एक शरीर हे अर्धनारी नटेश्वर रूपी दिसे नाना वाळली जुते फळाबिंबी पैसे परिसिनाचे वेगळे जैसे चंद्री नाही तैसी सिनानी चारी फळे श्लोकावच्छेदे अध्याय तेशी सिनानी अध्याय अभ्यास वेदे गणे स्थिर परिप्रेमियाची उदरी न धरी नाना रत्नमणी दोरी एकची जैसी मोतीये मिळवणी बहुवे एका वळीचा पाळ आहे परिशोभे रूप होय
फुला फुलांचा कुचले दुजी दुजी अवंगुळी न पडे श्लोकाध्याय केले काढले जाणावे 7 श्लोक अध्याय 18 लेख हरी देव बोलले कधी दिले नाही आणि म्याही न सांडवणीचे सोय ग्रंथ व्यक्ती केली आहे प्रस्तुतीने निर्वाह देवपण ऐका एवं जनक भावे अध्याय अध्यायाचे प्रसवे आता ऐका बळवे पुस्तके जे म्हणूनच त्या एका श्लोकावरून दुसऱ्या श्लोकाच्या तिथे जाताना त्यांची वेगळी प्रस्तावना करण्याची गरज पडत नाही इतक्या सहजतेने ते बोलतात असा हा ज्यांच्या बोलण्याचा सहज योग आहे तोच सहज असा योग त्यांच्या इतर ग्रंथांमध्ये देखील प्रकर्षाने दिसतो तत्वज्ञानाच्या ग्रंथात असे सांगितले जाते की अंतिम तत्वज्ञान एकच आहे आणि तेही फारच थोडे आहे किती आहे ते आदि शंकराचार्यांनी अर्ध्या श्लोकातच ते सांगितले आहे ते म्हणतात ग्रंथ कोटेवी श्लोकार्येण प्रवक्ष्यामि ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरः पण तत्व सांगण्याची हातोटी मात्र भिन्न भिन्न असते विषयाची मांडणी करण्याची पद्धत वेगळी असते मात्र सांगणाऱ्यांना ते तत्वज्ञान पूर्णपणे पसरलेले असेल तर त्यांनी एक काळ 100 ग्रंथ लिहू दे त्यांच्या तत्वज्ञानाची गरज मुळीच मोडत नाही त्यांचे तत्वज्ञान बिघडत नाही ते सर्वत्र एकसंधच असते यासाठी व्यवहारात एक उदाहरण घेतो एखादी सुगरण अशी स्त्री असेल तर तिने स्वतः कुठलाही काही करू दे आज भाजी पोळी केली उद्या पुरणाची पोळी करू दे पण त्या स्वयंपाकाचा चवीचा बाज मात्र कधी मोडत नाही तिच्या हातची चव अखंड असते तसेच त्या तत्वज्ञानाने तत्व कितीही बोलू देत ग्रंथ कितीही लिहू देत त्याला मूळ तत्वज्ञान जे पसरलेले असते त्याचे अनुसंधान कधीच सुटत नाही अमृतानुभवाची दंत कसा माऊलींनी अर्धवट अभ्यास असणाऱ्या संप्रदाय मंडळींनी प्रत्यक्ष असा एक आक्षेप घेतलेला आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे एक दंतकथा देखील रचलेली आहे ती अशी सांगितली की जेव्हा माऊलींनी ज्ञानेश्वरी पूर्ण केली गीतेची भावार्थ दीपिका टीका पूर्ण केली तेव्हा त्यांनी ती आपल्या सद्गुरूंच्या चरणी विनम्र भावे अर्पण केली ती अर्पण केल्यानंतर त्यांनी आपल्या सद्गुरूंकडे बघितले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते प्रसन्न दिसत नाही म्हणून त्यांनी सात्विक नजरेने त्यांच्याकडे पाहिले तेव्हा श्री निवृत्तीनाथ महाराज त्यांना म्हणाले श्री मुकुंदराजांनी असे कसे संप्रदायाचे तज्ञ स्वयंभू मांडले आहे स्वतंत्र मांडले आहे असा काही ग्रंथ करून दाखवावा ही तर भगवद्गीतेची टीका झाली म्हणून नंतर माऊलींनी स्वयंप्रज्ञेने अमृतानुभवाची रचना केली याप्रमाणे ही आख्यायिका खुलवून सांगितली जाते पण त्यातलाही फोलपणा आपल्याला ज्ञानेश्वरीच्याच अभ्यासाने स्पष्ट करण्यात आले डोळसपणे ज्ञानेश्वरी अभ्यासांना ठिकठिकाणी असे दिसे की जेव्हा माऊली थोडे विषयांत आणि प्रसंगी आपल्या सद्गुरूंची स्तुती करतात त्या प्रत्येक वेळी निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितले आहे की हे बहु असो आता ग्रंथ सांगावा जसे 12व्या अध्यायात आले आहे की विजविसाठी अवलोकिले गुरुकृपा दृष्टी म्हणे न बोले बहु असा हा ग्रंथ सांगण्याचा उपक्रम माऊलींनी आपल्या मनाने केला होता काय होईच नाही केवळ सद्गुरूंची आज्ञा म्हणूनच त्यांनी ते कार्य केले होते शिवाय शेवटी ही घडलेली सेवा त्यांना पोहोचली की त्यांनी स्वीकारली म्हणून माऊलींनी त्यांना प्रसादानेच मागितलेलं आहे त्यांच्या सद्गुरूंनीही त्यांना अंतःकरणापासून प्रसन्न होऊन ते दान दिलेले आहे आणि म्हटलेले आहे की हा हो वीर दान पसावो मग त्यांनी एवढ्या प्रसन्नतेने सांगितले असताना परत एक वार माऊलींनी त्यांच्यासमोर आशीर्वादार्थ ग्रंथ ठेवावा हे अभिच वाटत नाही का माऊलींचा त्या टीकारूप व्याख्यानाचे श्रोतेच श्री निवृत्तीनाथ महाराज होते त्यांनी स्वतंत्रपणे अगोदरच ते व्याख्यान प्रत्यक्ष ऐकले होते त्यामुळे ते परत त्यांच्या पुढे ग्रंथरूपाने वेगळे ठेवण्याची काय आवश्यकता होती आणखी एक भाग असा आहे की जे कार्य त्यांच्याच आज्ञेने झाले त्यांच्याच पूर्ण संतोषाने ज्याला आशीर्वाद मिळाला त्या कार्यावर त्यांनी अप्रसन्न होण्याचे काहीच कारण नाही म्हणून या आख्यायिकेमधला केवळ एक भाग एकच धागा फक्त सत्य आहे की श्री निवृत्तीनाथ महाराजांचे असे म्हणणे होते की जे मूळ वैदिक संप्रदायातून आलेले मूळ तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान जसेच्या तसे
स्वतंत्र सिद्धांत स्वरूपाने लोकांसमोर मांडले पाहिजे. त्याचे एक महत्वाचे कारण असे होते की वेद जरी एक बोलले असले, वैदिक तत्वज्ञान परंपरा जरी एकच असली तरी आतापर्यंत त्या वैदिक परंपरेच्या गंगेमध्ये अनेक मतभेदांचे ओघळ येऊन मिळाले होते. अनेक पंथरूप मतप्रवाह येऊन मिळालेले होते. म्हणून